शक्तीपेक्षा युक्ती वापरली की काम एकदम सोपं होतं आणि रिझल्ट पण असा क्रिस्पी येतो या चकलीसारखा। चला बनवूयात उपवासाची बटाटा साबुदाणा चकली। एकदम सोप्या पद्धतीने बनलेली ही चकली तळल्यानंतर खूप छान फुलते, अजिबात तेल ओढत नाही। चकली कशी बनवली ते पाहूयात। 1 किलो शाबू 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। शाबू स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याच्यातील जास्तीचा स्टार्च आहे तो निघून जातो। शाबू स्वच्छ धुवून घेतल्यानंतर शाबू बुडेल एवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं। आपल्या बोटाची 2 पेहरे असतात तेवढ्यावरती पाणी आलं पाहिजे। झाकण लावून रात्रभर शाबू भिजू द्यायचा। 4-5 तासामध्ये शाबू छान भिजतो। शाबू एकदम व्यवस्थित भिजलाय। 1 किलो शाबूसाठी 1.5 किलो बटाटे उकडून घ्यायचे। उकडलेल्या बटाट्यांची साल काढून खिसून घ्यायचे। चकली छान फुलण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे। भिजवलेला शाबू आहे तो वाफवून घ्यायचा आहे। यासाठी कढईमध्ये पाणी घालायचं आणि त्यावरती मोदक पात्र ठेवून शाबू पूर्णपणे ट्रान्सफर होईपर्यंत वाफवून घ्यायचा। अशा मोदक पात्रामध्ये वाफवून घेतल्यामुळे शाबूला छान वाफ बसते। शाबू एकदम हलका होतो, छान मोकळा होतो, कच्चा राहत नाही। यामुळे चकली कडकडीत न होता छान क्रिस्पी होते। शाबूला छान वाफ बसली आहे, ट्रान्सफर दिसतोय। आता हा चकली बनवण्यासाठी तयार झालाय। आता शाबू परातीत काढून थोडा थंड होऊ देऊया। अशाच पद्धतीने भिजवलेला 1 किलो शाबू आहे तो थोडा थोडा मोदक पात्रामध्ये ठेवून वाफवून घ्यायचा आहे। शाबू वाफवून थोडा थंड झाला की उकडलेला बटाटा आहे तो मिक्स करायचा आहे। 1 किलो शाबूसाठी 1.5 किलो बटाटे घेतलेत। बटाटे छान मॅश करून घ्या, गाठी राहू देऊ नका। आता यामध्ये चवीनुसार मिरची पावडर आणि मीठ घालायचं। मिरची पावडर ऐवजी तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण पण घालू शकता। हे सगळं छान एकजीव करून मऊ पीठ तयार करून घ्यायचं। मळता वेळेस थोडा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हे जे मिश्रण आहे ते हाताला चिकटत नाही। चकली काढता वेळेस साच्यामधून व्यवस्थित पडेल असे मिश्रण तयार करून घ्यायचं। आता हे चकली बनवण्यासाठी तयार झाले। आता याच्या चकल्या बनवूयात। साच्यामध्ये मिश्रण घालायच्या आधी साच्याला आतून पाणी लावून घ्यायचं। आवडीनुसार लहान मोठ्या आकारात चकल्या बनवून घ्यायच्या। त्याचे सांडगे घातले तरी छान होतात, ते छान फुलतात। आता या चकल्या 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये दोन्ही बाजूनी चांगल्या वाळवून घ्यायच्या। चकल्या छान उन्हात वाळवून घेतलेत। आता या तळण्यासाठी तयार आहेत। यातील अर्ध्या चकल्यांमध्ये मी जिरे घातलेत आणि अर्ध्या चकल्यांमध्ये जिरे घातलेले नाहीयेत। आवडीनुसार तुम्ही जिरे घालू शकता किंवा नाही घालू शकता। आता चकल्या तळून बघूयात। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये चकल्या टाकायच्या, तरच त्या छान फुलतात। चकल्या छान फुलतायत। ही बटाटा साबुदाणा चकली खायला खूप छान लागते। करायला अगदी सोपी आहे, खायला एकदम क्रिस्पी लागते। तुम्हीही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशा सोप्या रेसिपी, रांगोळ्या आणि क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।